नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली मित्रांनो. तर 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 22,500 हेक्टरी मदत मिळणार आहे मित्रांनो. म्हणजेच मित्रांनो नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. तर हे कोणते 21 जिल्हे आहेत, तर याद्या कधी प्रकाशित होतात मित्रांनो. तर याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपण जर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई मंजुरीसाठी एक नवीन जी-आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो. आपण स्क्रीनवरती पाहू शकता. अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत. म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांचं नुकसान झाले एप्रिल-मे 2026 या कालावधीमध्ये. तर मित्रांनो आपण या जी-आरची प्रस्तावना पाहूया. तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास मित्रांनो पुढील हंगामामध्ये उपयोगी यावे याकरिता मित्रांनो एक प्रकारचे निविष्ठ अनुदान म्हणजेच एक प्रकारची मदत दिली जाते मित्रांनो. तर ही मदत मित्रांनो NDRFच्या दरानुसार दिली जाते मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता शासन निर्णय माहे-एप्रिल 2026 ते मे 2026 या कालावधीमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस, शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भातील क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार ₹84,23,65,00,000 एवढा निधी मित्रांनो वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे पैसे कसे पडणार आहेत हे सुद्धा या जी-आरमध्ये उल्लेख केलेला आहे मित्रांनो. DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा अशी ही माहिती या ठिकाणी दिली आहे मित्रांनो. म्हणजेच आधार संलग्न बँक खात्यात मित्रांनो हे पैसे पडणार आहेत. त्यानंतर मित्रांनो पुढील महत्त्वाची बातमी या याद्या संदर्भात. तर याद्या मित्रांनो लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा अशी ही माहिती या ठिकाणी दिली आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपण कोणते हे 21 जिल्हे आहेत मित्रांनो, आपण या जिल्ह्याची यादी पाहणार आहोत मित्रांनो. आणि त्याचा कालावधी मित्रांनो कोणत्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे हे सुद्धा या ठिकाणी दाखवले मित्रांनो. तर सुरुवातीला नागपूर विभागामध्ये नागपूर, गोंदिया आणि वर्धा. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक, जळगाव, अहिल्यानगर. कोकण विभागामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. छत्रपती संभाजीनगरमध्ये या विभागामध्ये मित्रांनो नांदेड, धाराशिव, हिंगोली आणि लातूर. अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम. पुणे विभागामध्ये सांगली, पुणे, कोल्हापूर असे हे 21 जिल्हे आहेत मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकता कोणत्या जिल्ह्यासाठी शेतकऱ्याची संख्या किती आहे आणि बाधित क्षेत्र किती म्हणजे नुकसान झालेलं क्षेत्र किती आहे. तर एका जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झाला आहे मित्रांनो या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो. प्रत्येक जिल्ह्यासमोर आपण माहिती पाहू शकता मित्रांनो. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही आपल्या जिल्ह्यासमोरील माहितीसुद्धा पाहू शकता मित्रांनो. असे हे 21 जिल्ह्यांकरिता मित्रांनो 22,500 रुपये हेक्टरी दर हा निश्चित करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर जी-आर हवा असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही जी-आर डाउनलोड करू शकता किंवा कमेंटमध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही जी-आर डाउनलोड करू शकता. धन्यवाद.